महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची प्रचारसभा आजरा इथल्या बाजार मैदानावर प्रचंड उत्साहात झाली। यावेळी आमदार भास्कर जाधव आणि आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी भाजपच्या अनेक खासदारांची विधानं पाहता घटना बदलाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू असल्याचं स्पष्ट होतं असं सांगितलं। महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर 30 लाख युवकांना नोकऱ्या, गरीब महिलांना प्रतिवर्षी 1 लाख रुपये, शेती अवजारावरील वस्तू आणि सेवा करात 100% माफी दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी समाजामध्ये फूट पाडून पक्ष फोडून जातीपातीचं राजकारण करण्याचं काम भाजपनं केलं असल्याचा आरोप केला। विश्वासघातकी आणि गद्दारांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसलाय। आता 400 पार नाही तर त्यांना तडी पार करण्याची वेळ आली आहे। 10 वर्ष तुमचे आम्ही ट्रेलर बघितले, ट्रेलर इतके भयानक आहेत तर आता पिक्चर बघण्याची आमची इच्छा नाही, असा टोलाही त्यांनी लगावला। आजरा नगर परिषदेचे माजी नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी 2014 मध्ये देश नव्याने स्वतंत्र झाला अशा आविर्भावात भाजप सरकार सत्तेवर आलं, आश्वासनांचा पाऊस पाडला, मात्र प्रत्यक्ष काहीच केलं नसल्याची टीका त्यांनी केली। खेळाडू, महिलांचे प्रश्न, तरुणांचे रोजगार अशा सर्वच स्तरावर मोदी सरकार अपयशी ठरले। मोदी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असून दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावेळी 700 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला, मात्र मोदींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर साधी चर्चा देखील केली नाही असा आरोप अभिषेक शिंपी यांनी केला। 370 कलम हटवण्याचा गाजावाजा मोदी सरकार करतंय, मात्र 370 कलम हटवून मोदी सरकारनं अदानी आणि अंबानी यांना काश्मीरमध्ये उद्योग उभारणीला संधी दिली आहे। हे सरकार फक्त अदानी आणि अंबानींचं आहे। हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन मोदी सरकार जनतेच्या भावनांशी खेळतंय। त्यांचं हिंदुत्व हे फसवं हिंदुत्व आहे अशी घणाघाती टीकाही अभिषेक शिंपी यांनी यावेळी केली। त्यामुळं ना हे सरकार कामगारांचं आहे, ना युवकांचं आहे, ना शेतकऱ्यांचं आहे, ना सर्वसामान्यांचं आहे। हे सरकार फक्त अदानी आणि अंबानीचं आहे हे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। ज्या हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन प्रामुख्याने तुमच्या आमच्या भावनांशी खेळत हे सरकार सत्तेत आलंय, त्यांचं हे हिंदुत्व सुद्धा फसवा आहे असं म्हटलं तर काय चुकीचं ठरणार नाही। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी संविधान मोडून काढण्याचा भाजपचा हा प्रयत्न संघटितरित्या हाणून पाडूया असं आवाहन केलं। आजरा तालुक्यामध्ये काजू बियांना हमीभाव, घनसाळ भात संशोधन केंद्र आणि MIDCचं विस्तारीकरण यासाठी आपला प्रयत्न राहील अशी ग्वाही दिली। यावेळी डॉक्टर नंदाताई बाभुळकर, उमेश आपटे, मुकुंदराव देसाई, कॉम्रेड संपत देसाई, कॉम्रेड अतुल दिघे, अंजनाताई रेडेकर, दयानंद भोपळे, युवराज पवार यांचीही भाषणं झाली। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे, उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र सावंत, रामराजे कुपेकर, संजय भाऊ सावंत, अप्पी पाटील, राजू होलम, समीर चांद, संकेत सावंत, विक्रम देसाई, किरण कांबळे, नौशाद बुड्डेखान यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।